याचं वेट आहे 500 5.5 ग्रॅमपर्यंत वगैरे येईल तुम्हाला. कुंदनमध्ये केलेलं असतं. याचं वजन आहे जवळजवळ 47 ग्रॅम आहे आणि जे कुंदन आणि मोती बसवलं त्याची 11,490 किंमत आहे. नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहे पुन्हा गाडगिल ज्वेलर्समध्ये लक्ष्मी रोड इथे. तर इथे मी सुंदर असं इयरिंगचं कलेक्शन घेऊन आली आहे. तसेच पेंडंट्सचंही कलेक्शन तुम्हाला थोडे दाखवणार आहे त्यामध्येच. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा, न स्किप करता. चला आपण पाहूया इयरिंग आहे. किंमत 800 मिलीग्रामपासून येते. हे लहान मुलांसाठी वगैरे घालू शकते किंवा सेकंड टॉप म्हणून पण घालता येते. ओके, त्याच्यानंतरची एक रिंग अशी आहे. हे सानिया मिर्झा रिंग म्हणून आहे. आपण नाकामध्ये पण घालू शकतो किंवा सेकंड टॉप्स म्हणून पण घालता येतात किंवा आपण कानामध्ये पण घालता येतात. याची प्रेस फिट लॉक राहते. डायमंड्स आहेत. मिनिमम ते 18 कॅरेटमध्ये येते. कॅरेटमध्ये येते. याच्यामध्ये 18 कॅरेटमध्ये देताना आपण स्टोनचं वजन वेगळं राहतं आणि स्टोनची किंमत पण राहते. त्याच्यामध्ये स्टोनची प्राईस राहते. तिला रिंगच म्हटलं जातं, पण ही 22 कॅरेटमध्ये येते. जास्त आहे म्हणजे याला कास्टिंग असं यूज केलं जातं याच्यामध्ये पूर्ण. याच्यामध्ये पण सोन्याचं वजन आणि खड्याचं वजन आणि खड्याची किंमत पण दिली जाते. पण ही 22 कॅरेट येते. आणि सानिया मिर्झा ही 18 कॅरेटमध्ये 18 कॅरेटमध्ये येतात. ते येते लटकनमध्ये वगैरे येतात. मिनिमम 3.5 ग्रॅमपासून स्टार्टिंग आहे त्याच्यात. आता एकदम छोट्यात घेतला तर हा 3 ग्रॅममध्ये पण येईल तुम्हाला. एकदम बिग साईज हवा असेल तर तुम्हाला 6.5 ग्रॅमपर्यंत वगैरे जातं. ठुशी हे लाखेमध्ये असतं. याच्यामध्ये सोन्याचं वजन वगैरे आणि लाखेचं वजन असतं त्याच्या आतमध्ये. याची मिनिमम 9 ग्रॅम तिचं वजन आहे. सोन्याचं वजन 6 ग्रॅम 250 आहे. तिचं त्यात लाख वापरले जाते आणि वरती सोन्याचं असतं. याच्यामध्ये तुम्हाला ठुशी किंवा असं इयरिंग वगैरे घालायचं म्हटलं तर बटन टॉप्स आहेत. हे बटन टॉप्स आपण यूज करू शकतो. हे व्हर्टिकल टॉप्स असतात. त्याचं वजन 1.5 ग्रॅमपर्यंत आहे. हे असे कास्टिंगमध्ये येतात. कास्टिंगला कसं राहतं, थोडं साधारणतः वजन राहतं. आता हे 3 ग्रॅमपर्यंत आहेत. कास्टिंग म्हटलं तर 2 ग्रॅमपर्यंत येतं. कास्टिंगमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर हे जे टॉप्स म्हणून वापरले जातात. हँगिंग असतात. किमान त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेसवरती किंवा सेटवरती काय करायचं म्हटलं तरी त्याला ते चालून जातं. हे मिनिमम 2.5-3 ग्रॅमपर्यंत येतं असे लटकनमध्ये. कोरल टॉप्स म्हणून येतं. मिनिमम याचं वजन आहे 3 ग्रॅमपर्यंत आहे. हा मोती तारेमध्ये बांधलेलं असतं आणि त्याचे फूल तयार केलेलं असतं. हे जे फूल फ्लावर्स तयार केले ते फ्लावर तयार केले त्याला. एडी स्टोन हे 22 कॅरेटमध्ये येतं. त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रॉस वजन त्याचं 3-3.5 ग्रॅम राहतं. 3 ग्रॅम 300 हे सोन्याचं वजन राहतं. त्याच्यामध्ये स्टोनचं मेन्शन राहतं. आपण स्टोनची किंमत घेतो. जेव्हा कस्टमर एक्सचेंजला येतील तेव्हा आपण स्टोन त्याचे मायनस करून घेतो. आणि जे काय सोन्याचं वजन आहे ते घेतलं जातं. मग हे राऊंडमध्ये टॉप्स येत असतात. आता ह्याचं साईड पूर्ण कास्टिंग करून मग ते स्टोन बसवलेले जातात पूर्ण. आणि ह्याचं वजन आहे 4 ग्रॅम 522 वजन आहे त्याचं सोन्याचं वजन. स्टोन सहित वजन आहे त्याचं 5 ग्रॅमपर्यंत आहे असं राहतं. आता हे कास्टिंग टॉप्स म्हणून असतात. हे 3.5 ग्रॅमपर्यंत येतात. आता ह्याला चेन वगैरे असतात. काही कस्टमर म्हणतात की आम्हाला लटकन पाहिजे कानाच्या खाली थोडे, तर ते यूज केलं जातं. ही बॉक्स चेन असते. बॉक्स चेनच्या खाली त्याला प्लेन जोनाळामणी जॉईन केलेलं असतं आणि हे कास्टिंग पीसमध्ये येते. मिनिमम 3.5 ग्रॅमपर्यंत येते. ह्याच्यात हे व्हर्टिकल म्हणून टॉप्स आहेत. व्हर्टिकल मनी टॉप्स म्हणून आहेत. त्याच्यामध्ये यूज करताना तुम्ही वरचे टॉप्स यूज करू शकता. हे असं असतं तेही दाखवतो तुम्हाला. लटकन काढून पण ठेवू शकता. तुम्हाला फंक्शन यूज करायचं असेल तेव्हा वापरू शकता किंवा हे डेलीसाठी तुम्ही हे टॉप्स पण वापरू शकता. आता ह्याचं मिनिमम वजन हे 4 ग्रॅम आहे. असे 3 ग्रॅममध्ये पण येतील, पण ते साईज छोटा येतो, थोडा मोठे नाही येणार. 4 ग्रॅममध्ये वगैरे घेतलं तर दिसायला ते मोठे पण दिसतात. त्याच्यामध्ये साईज भेटून जाईल. मोठे कोणाचं ग्रेप्स टॉप्स म्हणून पण येतात. मिनिमम त्याचे रेंज आहे 3-3.5 ग्रॅमपासून तरी येतात. आता हे ग्रेप टॉप्स आहेत बघा. हे ग्रेप्स आहेत केलेले आहेत. ग्रेप टॉप्स. त्याच्यानंतर तुम्ही ठुशी टॉप्स म्हणून पण येतात. कस्टमर म्हणतं की असे आम्हाला राऊंडमध्ये पाहिजे. हे राऊंडमध्ये पण येतात त्यांना असे यूज करायला. आता याचं वजन हे मिनिमम 4 ग्रॅमपर्यंत आहे. आपल्याला कमीत कमी असे नुसते 5 डॉटवाले पण येतात. ते असे तेही दाखवतो तसे पण येतात. आता हे कसं ह्याचं वेट जवळजवळ 4 ग्रॅमपर्यंत येते. ते दिसायला आपल्याला छोटे दिसतात पण त्याला वजन जास्त लागतं. कारण त्याच्या दांडीला वजन जास्त लागतं. कारण त्याच्यावरती त्याचं मेन बेस आहे. असं खूप सारे डिझाईन आहेत. हे बघा, तुम्हाला जे मागाशी म्हटलं होतं हे कलकत्ते एम्बस म्हणून आहे. ते मिनिमम 4.5 ग्रॅमपर्यंत येतात.
दिसायला मोठे दिसणार तुम्हाला, वजन राहतं तसं. त्याचं फ्लावर केलेलं मग खाली त्याला लटकनमध्ये केलेले असतात. वेट याचं वेट आहे 500 5.5 ग्रॅमपर्यंत वगैरे येईल तुम्हाला. कलकत्ती टॉप्स म्हणून आहेत, मिनिमम लटकन राहतं. हे 3 ग्रॅम 300मध्ये येतं ह्या रेंजमध्ये. ह्याला वजन असतं कारण कलकत्तीला वजन येतं. आता हे छोटा साईज राहिला, त्याच्यामध्ये तुम्ही जर आता साईज आहे लटकनमध्ये हँगिंग, हे 10 ग्रॅमपर्यंत आहे. मिनिमम ह्याचं 10 रेंज येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस सेटवरती करता येतं किंवा मंगळसूत्र घेतलं की तुम्हाला एक सेट करायचं म्हटलं, बांगडी बिंगडी तर ह्याच्यावर मॅच होतात. कलकत्ती डिझाईन आहे. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. हे 10 ग्रॅमपासून पुढे येणार तुम्हाला. म्हणजे जसं साईज मोठा आहे तसं वजन वाढतं त्याचं. 3, 4, 5 ग्रामच्या रेंज. प्रत्येकांना मेकिंग चार्जेस वेगवेगळे राहतात. कलकत्ती आहे त्या. कलकत्ती झुबे आहेत. झुब्यामध्ये मिनिमम वजन येतं तुम्हाला हे 8 ग्रॅमचे आहेत. त्याच्यात कमी कमी 5 ग्रॅममध्ये येत नाही. 5 ग्रॅममध्ये आले तर साईज छोटा येतो त्याचा. वरचा राऊंड शेप असेल तर छोटा साईज येणार आणि छत्री असते ती छोटी येते. मिनिमम 8 ग्रॅममध्ये घेतला तर तुम्हाला साईज मोठा येईल. हा साईज घेतला, हा स्पार्कल म्हणून येतं. आता ह्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 11 ग्रॅमपर्यंत पण येतो. पण आता 16 ग्रॅमचा आहे कारण साईज मोठा आहे म्हणून त्याला स्पार्कल पण तेवढं चेन वजनाची आहे. याला पण मेकिंग राहते, 18% मेकिंग राहते याला. खूपच सुंदर असे कलकत्ती डिझाईन आपल्याला बघायला भेटते आहे इयरिंगमध्ये. गोकाकमध्ये येतात ह्या डिझाईन असे. त्याला चांदबाळीमध्ये येतात. हे मिनिमम 11 ग्रॅम नेकलेस सेटवरती वगैरे कस्टमर घेतात. त्यांचे राऊंड टॉप्स वगैरे खाली पेंडन्स वगैरे असतात, त्याला ते मॅचिंग करू शकतात. मिनिमम त्याला चांदबाळी हे 11 ग्रॅमपर्यंत आहे. असे वेट कमीमध्ये पण येतात, तर ते 7-8 ग्रॅमपासून वगैरे येतात. साईज छोटा आहे ना, त्याच्यामध्ये कस्टमर म्हणतात की आम्हाला झुमके हवे असतात. गोकाकमध्ये तुम्ही 7 ग्रॅमपासून येतात कस्टमर म्हणतात आम्हाला 5 ग्रॅम, कारण हे कास्टिंग असतं, त्याला वजन असतं. कारण हे पाकळीपासून एक तयार करावं लागतं आणि त्याचं वजन 7 ग्रॅमपर्यंत आहे. आणि ह्याला मजुरी आहे 20%. 20% मजुरी असते. अँटिकचं कलेक्शन आहे. अँटिकचं तिकडे ती तारेची बुगडी आहे. कस्टमरला हे टोचून वगैरे घालता येते. कारागीर फिक्स करून देतात ती तारेला. त्याच्यामध्ये ही फॅन्सी आहे. हे 18 कॅरेटमध्ये येते अशी फॅन्सी बुगडी. ह्याला स्क्रू असतो. हा स्क्रू असा असतो, हे असं आहे एकदम. ह्या फॅन्सीमध्ये लाईट वेटमध्ये येतात. हे तारेमध्ये राहते. किती वेट आहे त्याचं? हिचं वजन आहे 10 मिलीग्रॅमचे आहे. त्याच्यामध्ये नंतरची एक तारी येते, असे तारेतली बुगडी असते, गोकाक बुगडी म्हणून म्हटलं जातं तिला. हे घातल्यानंतर तिला अशी हे बघा तारेची बुगडी राहते. खाली छत्री राहते, त्याला ग्रीन बीड्स आणि रेड बीड्स लावलेले आहेत. आता हिचं वजन आहे मिनिमम 2 ग्रॅमचे आहे ग्रॉस वजन. त्याच्यात 1/700 सोन्याचं वजन वापरलं जातं. आणि ह्या हिला मजुरी असते साधारण मिनिमम 20% मजुरी आहे. बीडचे प्राईस घेतो फक्त आपण त्याचे. हे अँटिक ज्वेलरी आहे. हे झुबे असतात अँटिकमध्ये. ह्याचं वजन हे 20 ग्रॅमचं आहे. आता ह्याच्यात मोती जे वापरले असतात, आपल्याला सोन्याचं वजन आहे 18 ग्रॅमचं वजन आहे त्याच्यामध्ये. त्याला 20% मजुरी राहते. त्याचं काम तसं असतं. त्याच्यानंतर मध्ये हे आता कस्टमरने नेकलेस वगैरे काही घेतात त्याच्या सेटवरती त्यांना पाहिजे असतं, किंवा मंगळसूत्र घेतं, मंगळसूत्राच्या सेटवर मॅचिंग म्हणून हवे असतात. आता कसं असतं, खाली जे पेंडन असतं किंवा मंगळसूत्राचं किंवा नेकलेसचं पेंडन राहतं, तर त्याला खाली मोती येणे असे बीड्स वगैरे राहतात. त्याला मॅचिंग राहतं. हे कुंदन असतं, कुंदन वर केलेलं जातं त्याचं पूर्ण. हा स्टोन बसवलेला असतो. आता याचं वजन आहे 29 ग्रॅम वजन आहे मिनिमम. आता ह्याच्यात मोती आणि कुंदन जे काही बसवले आहेत त्याची किंमत आहे 8,568 आहे, कुंदनसहित आणि मोत्यांसहित. आता हे आपल्याकडे सप्तमचा नेकलेस कलेक्शन येतं. सप्तम 21,900 वजन आहे पूर्ण अँटिकचं. आता याच्यामध्ये नेकलेस किंवा चोकर वगैरे पण घेता येतं. हे गोकाकमध्ये फुल कान येतात. हे हा विदाऊट झुमका आहे किंवा विथ झुमका पण येतो. आता याचं वजन आहे मिनिमम 2.5 तोळ्याचं वजन आहे त्याच्यामध्ये. हा असा झुमका आहे.
वरतून प्रेस करता येतो. इथं प्रेससाठी हुक असतो आणि इथं खाली तुम्हाला विथ झुमका पाहिजे तर झुमका लावू शकता. म्हणजे कड्यांमध्ये अडकवलेला असतो किंवा त्याला विथ झुमका पण येतो. फक्त विथ झुमका घेतला तो फक्त कसं होतं, तो तुम्हाला फक्त झुमका आणि कानातलेच घालायला लागतात. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही वरचे कान पण घालू शकता. झुमका तुम्ही कशावरही ते वेअर करू शकता. चेनमध्ये आपल्याला पेंडंट घालता येतं. कस्टमर कधीमध्ये लाईट वेटमध्ये मागतात. हे व्हर्टिकलमध्ये येतात तसे. टॉप्स व्हर्टिकल राहतात आणि हे लटकन राहतं. असं एखादं गिफ्ट वगैरे काही कस्टमरला द्यायचं असतं, बारसेसाठी किंवा असं कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं त्याच्यासाठी असतं. हे मिनिमम 3 ग्रॅमपर्यंत येतं. हे टॉप्स राहतात आणि हे पेंडंट राहतं. त्याला मजुरी आहे 16.5%ला. असे यामध्ये खूप डिझाईन्स येतात. फॅन्सी पेंडंट पण येतात तुम्हाला. आता हे कास्टिंग पेंडंट राहतं. कास्टिंगला वजन राहतं. हे राऊंडमध्ये राहतं. आता त्याचं वजन आहे एक 7 ग्रॅम 6-7 ग्रॅमपर्यंत वजन राहतं. आता फॅन्सी पेंडंट पण येतात. आता हे फॅन्सी पेंडंटमध्ये येतं. फॅन्सी पेंडंट म्हणजे कसं असतं, एक पत्रा असतं त्याच्यावरती फिनिशिंग केलं जातं. तासकाम वगैरे केलं जातं त्याच्यावरती. दुसरा असं एक पेंडंट आहे. कस्टमरला काळी पोत घेतात त्यांना एडी स्टोनमध्ये पेंडंट हवं असतं. हे एडी स्टोनमध्ये पेंडंट आहे. याच्यावरती मॅचिंग कानातले पण तुम्हाला मिळतात. आणि हे असतात हे 22 कॅरेटमध्ये येतात तुम्हाला. आता याला मजुरी राहते मिनिमम 19% राहते. त्याचं स्टोनचं वजन वेगळं राहतं आणि सोन्याचं वजन वेगळं असतं त्याच्यामध्ये. मग हे पिच केलं जातं. याचं वजन आहे 6.5 ग्रॅम आहे. हे असं फॅन्सीमध्ये येतात कारण हे पत्रा असतो. पत्र्यामध्ये डिझाईन वर्क केलं जातं. आता हे वजन आहे 8 ग्रॅमचं आहे. ह्याला 19% मजुरी राहतं. कस्टमर म्हणतं असं वेगळं काहीतरी दाखवा की कलकत्ती डिझाईन दाखवा आपल्याला की फॅन्सी पाहिजे, दिसायला मोठं दिसतं, वजन कमी राहतं. आता हे कानातले आहे. मिनिमम वजन त्याचं कमी राहतं. 1-2 ग्रॅम 2.5 ग्रॅमचे कानातले असतील, 2.5-3 ग्रॅम. आता हे पेंडंट आहे. हे 8 ग्रॅमची वस्तू. त्याच्यामध्ये राहतं हे कलकत्ती डिझाईनवर राहतं. दिसायला दिसतात छोटे पण त्याला वजन राहतं कारण हे मोतीचूरमध्ये एकदम टिकले असतात. त्याच्या छोटे छोटे असतात. कलकत्ती पेंडंट सेटला वजन आहे 7-7.5 ग्रॅमपर्यंत वजन आहे. त्या वजनात ते येतात. कस्टमर कधी म्हणतं आम्हाला फॅन्सीमध्ये पाहिजे, एकदम दिसायला नाजूक पाहिजे पण दिसायला चांगले. आता ह्याच्यामध्ये कसं असतं स्टोनमध्ये यूज केलं जातं. हे 3.5 ग्रॅममध्ये आहे. 3.5 ग्रॅम लाईट वेटमध्ये येतात. त्याच्यामध्ये मग असं डॉल्फिन वगैरे कस्टमर मागतं, डॉल्फिन वगैरे असलेले. आता ह्याचा सेट आहे कास्टिंगमध्ये येतो. हे 3.25 ग्रॅमपर्यंत येतं. असं 3.25 ग्रॅमपर्यंत. किती झुमका आहे. छत्री मोठी राहते. हा 3 तोळ्यापासून येतो मिनिमम. हा स्पार्कलमध्ये येतो. स्पार्कलमध्ये येतो. हा मिनिमम 32 ग्रॅमपर्यंत जातो. साईज मोठे वगैरे येतो. छत्री मोठी राहते. हा गोकाक झुमका आहे. मिनिमम 3 तोळ्यापर्यंत येतो. आणि छत्री मोठी आहे. त्याचं डिझाईन्स वगैरे असल्यामुळे त्याला डिझाईन वर्क केलं जातं म्हणून त्याला वजन पण तेवढं लागतं मोठ्या साईजसाठी. त्याच्यामध्ये बीड्स आणि मोती राहतात. मणी आणि मोती राहतात. हा गोकाक झुमका आहे. हा जवळजवळ 27 ग्रॅम आहे. ह्याचं वजन 2.5 तोळ्याचं आहे. 25 ग्रॅमपर्यंत येतो. त्याच्यामध्ये मोती आणि तुम्हाला खाली रेड कलरचे मणी राहतील. हा डबल लेअरमध्ये झुमका येतो गोकाकमध्ये. हा 3.5 तोळ्यापर्यंत आहे. खाली एक छत्री मोठी राहते. त्याच्यामध्ये वरती ग्रीन आणि रेड. हा पण पहिला रेग्युलर चालायचा झुमका असं आहे म्हणजे सिंगल लेअरमधला. हा डबल आहे. कस्टमर कधी कधी म्हणते ग्रीन आणि रेड पाहिजे कारण त्यांनी खाली सेट घेतलेलं असतं. त्या सेटला पण रेड आणि ग्रीनच राहतं. मॅचिंग करून घेतात. अँटिक सेटवरचा झुमका आहे. म्हणजे टॉप्स आहेत ते. हा जवळजवळ 5 तोळ्याचा राहतो. त्याच्यात सोन्याचं वजन 5 तोळ्याचं आहे. 51 ग्रॅम त्याचं ग्रॉस वजन आहे. 49 ग्रॅम 300 हे सोन्याचं वजन आहे. कारण कानाला त्रास नको होईल म्हणून त्याला मागे प्रेस केलं जातं. ह्या प्रेसमध्ये मग कस्टमर स्क्रू लावू शकतात तेव्हा ते वजन पिळत नाही. त्याचं वजन जास्त राहतं. झुमका आहे. खाली स्टोन लावले ते स्टोन नाही, ते कुंदन वर्क असतं. हे कुंदनमध्ये केलेलं असतं. याचं वजन आहे जवळजवळ 47 ग्रॅम आहे. आणि जे कुंदन आणि मोती बसवलं त्याची 11,490 किंमत आहे. आणि ह्याला 20% मजुरी लागते मिनिमम ह्या झुमक्याला. हा गोकाक झुमका. ह्याची छत्री मोठी आहे. कस्टमरला छत्री मोठी हवी असते त्या संदर्भाने 34 ग्रॅममध्ये आहे हा पूर्ण.